हॅलो मित्रांनो, आज आपण टाटाच गाडीचं वॉशपंप फिटिंग करणार आहोत. ते कसं बघा. आता आपण नवजल फिटिंग करतोय. नवजल तुम्हाला फुल टाईट करून घ्यायचं आहे. बरोबर बघू शकता डब्बी बरोबर खाली दबली गेली आहे. त्यासाठी खाली एलिंकी लावतो. इथं बरोबर सेटिंग होती, ती लॉक होता. हे बघू शकता मागची डब्बी आपण काढली आहे. मग याला थोडं क्लीन करून तुम्हाला बरोबर इथं लॉक करायचं पाना तुम्हाला सांगतो कसं. हे असं तुम्हाला पानं लावून घ्यायचं 18चा नाही तर 17चा पाना तुम्हाला मागं लावून घ्यायचं आहे. मग हा नट तुम्हाला 18चा नट लूज करून घ्यायचा मेन नट. हे बघू शकता आता वॉशपंप आम्ही रिपेअर केला आहे. इथं ऑइल सील गेलं तर डिझेल लीक होत होतं सारखं, त्यासाठी आम्ही वॉशपंप उघडलेला. आता वॉशपंप इथं फिट करणार आहोत आम्ही. हे तुम्हाला असं फिट करून घ्यायचं आहे. इथं 12ची चाकी लागेल आणि एक वायसर असतो त्याचा, ते तुम्हाला लावायचं बरोबर. तिन्हीकडे असणार. इथे एक ह्या साईडला एक ह्याच्या खाली पण एक आहे. हे तुम्हाला तिन्ही चाक्याला लावायचे आहेत. आणि बॅक साईडला पण हे बघू शकता तुम्ही. इथं हे जे दिसतंय ह्या साईडला पण एक बोल्ट लागेल तुम्हाला, 12चा बोल्ट. हे बरोबर सेटिंगसाठी, हे वर खाली करण्यासाठी, जेवढं तुम्हाला सेटिंग पाहिजे तसं करण्यासाठी इथं 12चा बोल्ट लागेल तुम्हाला. हे बघू शकता वायसर आपल्याला असं लावायचं आहे. ह्याचं इथं एक आणि खाली बॅक साईडला एक एकदम खाली आहे, ते तुम्हाला लावायचे असं. मग त्याचे 12चे चाके तुम्हाला लावायचे तसे बरोबर. याचे तुम्हाला 12चे चाके लावून घ्यायचे. सगळे तिन्ही चाके तुम्हाला लावून घ्यायचे थोडे थोडे करून. नॉर्मल टाईट करायचे एकदम, म्हणजे जेवढं फेस टू फेस थोडंसं टाईट करून ठेवायचं तुम्हाला फक्त सेटिंगसाठी. हे खालचा नट लावतो आहे आपण, खालची चाकी लावतो आहे. नॉर्मल टाईट करून घ्यायचे. सगळे नट टाईट झाल्यानंतर मग तुम्हाला ही वॉशपंपची पुल्ली बसवायची आहे. असं तुम्हाला वॉशपंपची पुल्ली लावायची. याला 19ची चाकी लावायची तुम्हाला याची. हे बघू शकता असं सेटिंग झाली आता आपली. वॉशपंपचा नट तुम्हाला फुल टाईट करून घ्यायचं आहे. हे लॉकसाठी सेटिंगसाठी आहे, तुम्हाला टायमिंग सेट करण्यासाठी पण लागतं आणि हे लॉक करण्यासाठी पण लागतं. तर तुम्हाला हे बरोबर असं लॉक करून तुम्हाला 19ची चाकी फुल टाईट करायची. पहिले आपण टायमिंग लावून घेणार आहे. हे बघू शकता बेल्ट आहे आपल्याकडं. आता आपल्याला टेशनर लावायचं आहे. इथं ॲडलर टेशनर लावायचे आपल्याला इथं टायमिंगसाठी. हे बरोबर आपण नट लूज केला 18चा, मागं 18चा पट्टी पाना लावलं आहे लॉक करून. 5ची एलिंगी खाली लॉक केले आपण. गेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल टाटा हेड फिटिंगच्या ह्याच्यामध्ये. आता पुढचा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो टायमिंग सेट कसं करायचं. वॉटर पंपच्या वरनं तुम्हाला बेल्ट घ्यायचं आहे बरोबर सेटिंगसाठी. मग ॲडलर आणि टेशनरच्या वरनं तुम्हाला घेऊन वॉशपंपला फिटिंग करायचं आहे. मग तुम्हाला डायरेक्ट मेन पुलीला अटॅच करायचं आहे. ते दाखवतो कसं बघा. हे असं तुम्हाला लॉक करायचं आहे बघू शकता. बरोबर तुम्हाला वॉशपंपच्या लेवलला घ्यायचं आहे. हे असं तुम्हाला घेऊन पुलीमध्ये तुम्हाला फिट करायचं आहे. कुठलं मिनिंग तुम्हाला चुकवायचं नाही आहे. बरोबर असं फेस टू फेस तुम्हाला लावायचं आहे. मग ही 18ची चाकी तुम्हाला थोडी टाईट करायची आहे. चेक करायचं कुठं लूज आहे का. मग याचा इथं 8ची एलिंकी लागेल तुम्हाला. हे जे दिसतं आहे इथं 8ची एलिंकी लागती. ते पण तुम्हाला दाखवतो सेटिंग करण्यासाठी, बेल्ट टाईट करण्यासाठी असतो. पहिले तुम्हाला चेक करायचं आहे. हा जो 14चा बोल्ट लावला आहे आपण, हा सेटिंगसाठी ठेवायचा तुम्हाला, कारण की प्लेन असायला पाहिजे. थोडंसं लूज पाहिजे तुम्हाला, असं आत बाहेर व्हायला पाहिजे. बेल्ट तुम्हाला थोडं लूज ठेवायचं आहे, फुल टाईट नाही करायचं तुम्हाला बेल्ट. आता आपण बेल्ट चढवला आहे. 18चा पण जे पट्टीपाना लावला हा आपल्याला टाईट नाही पाहिजे, एकदम लूज पाहिजे तुम्हाला. मग तुम्हाला हे बरोबर सेटिंग करून घेतल्यानंतर तुम्हाला बेल्ट टाईट करून घ्यायचा थोडासा. 14च्या रिंग पाण्याने तुम्हाला ते बेल्ट टाईट करायचं आहे. त्याच्या रिंग पाण्याने तुम्हाला हे टाईट करून घ्यायचं थोडं नॉर्मल टाईट करायचं, जास्त पण नाही. तुम्हाला मग एलिंकी लावायची तिकडं 8ची एलिंकी लावायची. हे बघा असं एलिंकी लावून टाकायची तुम्हाला थोडीशी. असं वाढायचं तुम्हाला, थोडंसं खाली वाढायचं आहे. हे बघू शकता बेल्ट कसं ताणलं जातं थोडंसं. अजून थोडं तुम्हाला वाढायचं, थोडंसं टाईट ठेवायचं तुम्हाला बेल्ट. असं बघू शकता थोडंसं एवढं प्ले पाहिजे नाही तुम्हाला, जास्त पण नाही ठेवायचं तुम्हाला. असं तुम्हाला एलिंकीच्या खाली रिंग पाना लावायचं. मग तुम्हाला हे असं टाईट करायचं आहे. एलिंकी तुम्हाला लॉक करायची, अशी धरायची तुम्हाला एलिंकी. रिंग पानाने तुम्हाला टाईट करायचं आहे. हे असं तुम्हाला टाईट करून घ्यायचं, फुल टाईट करायचं हे, कारण की सेटिंग झाली आता. वॉशपंपची सेटिंग झाली आपली, टायमिंग बेल्टची सेटिंग झाली आपली. तर टाईट करून घ्यायची. 14चा बोल्ट आहे हा तुम्हाला फुल टाईट करून घ्यायचा आहे. हे टाटाची आपली टायमिंग लावून झालं आहे आपल्या इकडचं. बागेचं आपण सेटिंग करणार आहे आता. मग तुम्हाला हे चेक करायचं आहे लूज आहे का. लूज असल्यामुळे चांगली गोष्ट आहे, आपल्याला लॉक होऊ नाही द्यायचे. तर नंतर आपल्याला 18चा बोल्ट आहे, हे बोल्ट हे पण तुम्हाला फुल टाईट करायचं आहे. 18चा बोल्ट पण तुम्हाला टाईट करून घ्यायचं आहे.
नंतर परत 19च्या बोल्टवर चाकीवर तुम्हाला हात मारायचा. मग आपण आता हिचं वरचे फिटिंग करणार आहोत. पहिले हाय प्रेशर पाईप लावून घेणार आहे आपण. हे बघू शकता एक हाय प्रेशर पाईप लावले, ह्याला आपल्याला 17चा पट्टी पाना लागेल. एक इथं नौजाला लागतो आणि एक बॉशपंपला सेटिंग असते. इथं बॉशपंपच्या खाली इथं लावायचं तुम्हाला. हे बघू शकता इथं लावलं आहे. आता एक अजून एक ह्याच्या खाली पण एक लागेल आणि या नौजाला एक लागेल. हे दोन्ही आपल्याला बॉशपंपला लावायचे असतात. नौजल आणि बॉशपंपला लागतात. ते हाय प्रेशर पाईप म्हणतात त्याला. हे बघू शकता आता हाय प्रेशर पाईप आपण दोन्ही लावले आहेत. दोन्ही 17चे तुम्हाला टाईट करायचे आहेत. खालचे तुम्हाला फुल टाईट करायचे आहेत. इकडचे थोडे लूज ठेवायचे तुम्हाला, कारण की इथून एअर निघेल म्हणून. पहिले तुम्हाला खालचे फुल टाईट करायचे 17च्या चाके बोल्टनी. 17च्या पट्टी पाण्याने तुम्हाला फुल टाईट करून घ्यायचे आहेत खालचे. हे असं तुम्हाला लॉक करायचं आहे. एकाला धरायला लावायचं. मग तुम्हाला 18चा बॉक्स पाना नाही तर रिंग पाण्याने तुम्हाला फुल टाईट करून घ्यायचं आहे. बेटर असेल पाना असलं तर तुम्ही कसं बॉक्स पाण्याने तुम्ही फुल टाईट करू शकता. फक्त तुम्हाला पहिल्या नॉर्मली टाईट करून घ्यायचं आहे. मग नंतर नाही तुम्हाला एकाला वडून धरायला लावायचं आहे. पाना टाईट न व्हायला पाहिजे ना, लूज पाहिजे पाना. हे असं तुम्हाला धरून पाईप लावून थोडंसं टाईट करायचं फुल तुम्हाला असं. मग तुम्हाला 19चा पण बॉशपंपचं पण तुम्हाला चाकी टाईट करायची फुल. मग तुम्हाला 19चं पण तुम्हाला फुल टाईट करून घ्यायचं असं झालं. मग तुम्हाला चेक करायचं आहे पाना लूज आहे का, असं लूज पाहिजे. मग तुम्हाला पाना काढून घ्यायचं. आपलं बॉशपंप फिटिंग करून झाले, बाकीच राहिलं आपलं. आपण टायमिंग लावून घेतलं पहिले. टायमिंग झाल्यानंतर मग आपल्याला मागचं हे जे ऑइल सील लागते आला तर आपण हे आता क्लीन करणार आहे. बॉन्ड बिंड घासून घ्यायचं तुम्हाला. मग नंतर नाही ते तुम्हाला तिथं फिट करायचं आहे. असं लावून झाल्यानंतर मग तुम्हाला ते डब्बी लावायची. डब्बी झाल्यानंतर मग तुम्हाला याला बोल्ट लावायचे. ह्याचे चाक्या जे 12-13चे बोल्ट आहेत ते लावायचे. मागं ऑइल सील लावलं आहे आपण. मागं तुम्हाला ॲना बॉन्ड लावून टाकायचे. फुल टाईट झाल्यानंतर तुम्हाला असं ॲना बॉन्ड लावून टाकायचं सगळीकडे. ते तुम्हाला 13चे बोल्ट फुल टाईट करून घ्यायचे. मग तुम्हाला डिझेलचा पाईप लावून घ्यायचा, जो डायरेक्ट डिझेल फिल्टरपासून इथं येणार आहे. 17 आणि 19चा पाईप असतो तो लावायचा आहे तुम्हाला. मग रिटर्न पाईप लावून घ्यायचा तुम्हाला 19चा. दाखवतो कसं. ह्या असं तुम्हाला पाईप लावून घ्यायचा जो डिझेल फिल्टरपासून येणार आहे 17चा. तो तुम्हाला ठीकपणे लावून घ्यायचा बरोबर. हा पाईप लावून झाल्यानंतर मग तुम्हाला पंप करायचे आहे. पंप मारत असताना तुम्हाला रिटर्नमधून या पाईपातून तुम्हाला डिझेल यायला पाहिजे. बॉशपंपमध्ये मग डिझेल भरल्यानंतर इथून रिटर्न येतं पाईप. डिझेल इथून येतं थोडंसं बाहेर. मग तेव्हा तुम्हाला रिटर्न पाईप लावायचं आहे. मग तुम्हाला हे पंप मारायचं तुम्हाला असं. थोडं हार्ड जाईल पण तुम्हाला हे पंप मारत राहायचं जोपर्यंत तिथून डिझेल पडत नाही. तुम्हाला जे दाखवलं तिथून असं तुम्हाला पंप करत राहायचं आहे. हे असं तुम्हाला पंप करायचं आहे. डिझेल ह्याच्यातून यूज तर तुम्हाला पंप करायचं आहे. या बोल्टातून यूजपर्यंत तुम्हाला पंप करायचं आहे. असं डिझेल आल्यानंतर मग तुम्हाला पंप मारायचं थांबवायचं. मग तुम्हाला इथं रिटर्न पाईप लावून घ्यायचा आहे. हा जो रिटर्न पाईप आहे हा तुम्हाला इथं लावायचा आहे. हे असं तुम्हाला लावून घ्यायचं आहे. मला 17च्या बॉक्सने तुम्हाला थोडं टाईट करायचं. 17चा बॉक्स नाही तर रिंगने. मग जो हा ओव्हरफ्लो पाईप सेटचा आहे हा एक लावला. हा दुसरावाला तुम्हाला इथं लावायचा आहे. जो छोटावाला आहे तो तुम्हाला इथून ते इथपर्यंत लावायचा आहे. इथं तुम्हाला एक नॉब येईल. ओव्हरफ्लो पाईप सेटमध्ये एक नॉब सेट येतो पूर्ण तिन्हीचा. तो नॉब इथं लावायचा आहे. हा पाईप इथं लावायचा छोटावाला. हा मोठावाला पाईप आहे तर तुम्हाला बरोबर इथून ते इथपर्यंत घेऊन जेवढं लागतं तुम्हाला तेवढं लावून तुम्हाला कट करायचं आहे. दोन्ही पाईप झाल्यानंतर मग आपण आता हीटर प्लगची पट्टी लावणार आहे. आणि हीटर प्लग झाल्यानंतर मग आपण आता हीटर प्लगची पट्टी लावणार आहे. ह्याला 2 वायर येतात ते पण तुम्हाला लावायचे. ते दाखवतो कसे. ह्याला हीटर प्लगची पट्टी म्हणतात. हे तुम्हाला असं लावायचं आहे. असं लावून घ्यायचं तुम्हाला हीटर प्लगची पट्टी. हे बघू शकता लावली आपण बरोबर. आता एक वायर लावलं आपण. हे बघू शकता इथं एक वायर लावली हीटर प्लगची वायर. इथं पण एक तुम्हाला पट्टी येईल ते पण लावायचं तुम्हाला. सॅनन ऑइल स्विचला तुम्हाला एक स्विच येईल असं तुम्हाला हे पण लावायचं वायर तुम्हाला. हे बघू शकता याचं वायर आहे. हे तुम्हाला इथं लावायचं. मेन करंट तुम्हाला इथून येणार आहे तर हे तुम्हाला आठवणीने तुम्हाला लावायचं आहे. कारण की डिझेल जोपर्यंत तुमचं इथून करंट जात नाही तोपर्यंत तुमच्या हीटर प्लगला करंट जाणार नाही. हे तुम्हाला लावायचं असं. हे लावल्यानंतर मग तुम्हाला हीटर प्लगचे जे चाके होते दोन्ही 700 चाकं लागतात दोन्ही साईडला ते तुम्हाला लावून टाकायचे. हे बघू शकता 700 नट चाके लावलेत आपण ह्याला हीटर प्लगच्या ह्याला. मग तुम्हाला हे फुल टाईट करून घ्यायचे 700 चाक्या. 700 टीने तुम्हाला चाक्या फुल टाईट करून घ्यायचे. साईडचे तुम्हाला चाक्या फुल टाईट करून घ्यायचे बरोबर फेस टू फेस लावून. ह्याची जी वायरिंग आहे ती पण तुम्हाला नीट लावायची. ह्याला ते हीटर प्लगला 2 वायर येतात ते लावायचे तुम्हाला नीट. ह्या स्विचला एक वायर आहे ती पण तुम्हाला लावायचं आहे.
झाल्यानंतर मग आता आपण टॅपिट कवर लावणार आहे. त्याच्या अगोदर आपण पहिले इंजन फिरून बघणार आहे टायमिंग बरोबर झालं आहे का नाही. त्यासाठी तुम्हाला पहिले एलेंकी काढावं लागेल. ते दाखवतो तुम्हाला कुठून काढायची, कुठं लावली आपण एलेंकी ते दाखवतो तुम्हाला. हे बघू शकता आपण बरोबर इथं लावतो एलेंकी. हे दिसतंय तुम्हाला, हे एलेंकी लावलेली आहे. हे तुम्हाला एलेंकी काढायची. जेव्हा तुम्ही लॉक करता, इंजन लॉक करता, तेव्हा तुम्हाला इथंच एलेंकी लावायची. झाल्यानंतर सगळं सेटिंग झाल्यानंतर तुम्हाला ही एलेंकी बाहेर काढायची. अशी एलेंकी तुम्हाला बाहेर काढून घ्यायची डायरेक्ट. एलेंकी काढून झाल्यानंतर मग तुम्हाला आपण बोल्ट सेटिंगचा बोल्ट पण तुम्हाला काढायचं आहे. नंतर तुम्हाला इंजन फिरून बघायचं, इंजन फिरतो का नाही बरोबर, टायमिंग बरोबर झालं का नाही ते चेक करायचं तुम्हाला. हे मग तुम्हाला असं इंजन फिरून बघायचं आहे, बरोबर फिरतं आहे का बघायचं तुम्हाला. आणि याच्यात कॉम्प्रेसर पण असेल तुम्हाला चेक भेटेल बरोबर. जसं तुम्ही चेक करताय थोडंसं हार्ड जाईल. हे बघा, हे बघू शकता हार्ड जातं असं, नाहीतर एका हाताने तुम्ही फिरू शकता असं. बरोबर इंजन बरोबर फिरतं आहे म्हणजे टायमिंग बरोबर झालं आहे आपलं. 2-3दा फिरून चेक करायचं तुम्हाला कुठं प्रॉब्लेम आहे का नाही. नंतर मग तुम्हाला त्याला टॅपिट कवर लावून घ्यायचं. इथं टायमिंग चेकिंग करून झालं आहे आपलं. टायमिंग चेक केलं आपण, आता बरोबर झालं आहे सगळं. आता तुम्हाला याच्यावर टॅपिट कवर बसवायचं आहे. टॅपिट आहे, ह्याचं कवर आपल्याला टाकायचं. हे जे दिसतंय तुम्हाला, हे वाला कवर तुम्हाला नवीन टाकायचं आहे. नवीन कवर आणलं आहे, हा बसवायचा आहे तुम्हाला. हे बघू शकता आता टॅपिट पॅकिंग आणली आहे. आता आपण इथं बसवणार आहोत. हे असं पॅकिंग लावून झालं. ह्याच्यावर तुम्हाला ॲनाबॉन्ड लावायचं आहे. मग तुम्हाला ते हेडवर फिट करायचं आहे. हे आता बॉन्ड लावून झालं आहे याचं. आता आपण या हेडवर फिट करणार आहोत. हे असं तुम्हाला टॅपिट कवर फिट करायचं आहे. मग त्याचे जे 6 पोंगळ्या असतात, हे बघू दाखवतो तुम्हाला. बघा, हे अशाले जे पोंगळे असतात हे तुम्हाला फिट करायचं. मग त्याच्यावर वरची डब्बी लावायची, वायसर लावून तुम्हाला चाक्या लावायच्या त्याचे. हे असे डब्बे लावून झाल्यानंतर मग तुम्हाला असे वायसर लावून घ्यायचे त्याच्यावर. मग त्याचे चाके तुम्हाला त्याच्यावर लावून घ्यायचे. 6 चाके तुम्हाला लावायचे. हा जो पाईप लावणार आहे तुम्ही, त्याला क्लिप असणार आहे, ती क्लिप तुम्हाला इथे घ्यायची आहे. मग तुम्हाला असं टाईट करून घ्यायचं बरोबर. 6 चाके तुम्हाला फुल टाईट करून घ्यायचे आहेत. असे पहिले तुम्हाला क्रॉसमध्ये टाईट करून घ्यायचे आहेत. हे असे तुम्हाला इकडचं झालं, मग हे साईडचं, मग हे शेवटवालं तुम्हाला असं टाईट करायचं आहे. या साईडला तुम्हाला चाक्या टाईट करताना तुम्हाला रिंग पानं यूज करायचं आहे. हे असं तुम्हाला रिंग पाण्याने टाईट करायचं आहे, कारण की इथं दाचटी बसत नाही. त्यामुळे तुम्हाला रिंग पाण्याने टाईट करायचे आहेत दोन्ही. चाक्या फुल टाईट झाल्यानंतर मग तुम्हाला एक्सेलेटर वायर लावून घ्यायचं आहे. हे असं तुम्हाला लावून घ्यायचं आहे. ह्याचं बरोबर तुम्हाला सेटिंग करायची. एक्सेलेटर केवढं पाहिजे, नाईडलिंगमध्ये केवढं ठेवायचं आहे, मग तुम्हाला हे लावून घ्यायचं आहे एक्सेलेटर वायर. हे असं लावून झाल्यानंतर मग तुम्हाला हे टाईट करून घ्यायचं आहे बोल्ट. 13ची चाकी तुम्हाला टाईट करून घ्यायची अशी फुल टाईट करून घ्यायचं तुम्हाला. ते झाल्यानंतर मग तुम्हाला हे 17चे चाके लूज ठेवायचे आहेत, कारण की इथून डिझेल यायला पाहिजे तुम्हाला, इथून एअर काढायचं तुम्हाला. मग तुम्हाला याचा ऑइल गेज पण टाकून घ्यायचं आहे. हे तुम्हाला चालू करायचं आहे. इथून डिझेल यूज तर तुम्हाला गाडी स्टार्ट करून बंद चालू करून तुम्हाला चेक करायचं आहे. हे बघू शकता इथं डिझेल आलं आहे. हे बघू शकता दोन्हीकडनं डिझेल आलं. आता हे 17चे चाके आपल्याला फुल टाईट करायचे आहेत. मग तुम्हाला डिझेल आल्यानंतर मग तुम्हाला 3-4दा हिटर द्यायचं आहे. मग तुम्हाला चालू करायची गाडी. तर बघा आता टाटाचं आपलं टायमिंग लावून आणि बॉशरूम सेटिंग करून झालं आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा.